मध्य पूर्वेत इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठा हादरल्या आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये उसळी आली असून त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालाय. सोमवारी प्री ओपनिंग सत्रातच शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली. प्री ओपनिंग सत्रात बीएसई सेन्सेक्स तब्बल 2700हून अधिक अंकांनी कोसळला. काही वेळासाठी बाजारात मोठी घबराट पसरली होती. सेन्सेक्स 80,000च्या खाली घसरल्यानं गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. तसंच निफ्टी 50 निर्देशांकही प्री ओपनिंग मध्ये 500हून अधिक अंकांनी खाली आला. नियमित व्यवहार सुरू झाल्यानंतरही घसरगुंडी कायम राहिली. एका टप्प्यावर सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला तर निफ्टी 324 अंकांनी खाली व्यवहार करत होता. इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली. आशियाई व्यवहारात ब्रेंट क्रूड तब्बल 13% वाढला. नंतर किंमत काहीशी स्थिर झाली असली तरी टोकियो वेळेनुसार दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बेंचमार्क सुमारे 5% वाढून $76.48 प्रति बॅरलवर होता. दरवाढीमुळे महागाई वाढण्याची भीती असून भारतासारख्या आयातदार देशांवर त्याचा अधिक परिणाम होऊ शकतो.